मित्र नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सारांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 21. परंतु 8व्याच दिवशी गावात खळबळ माजली. उभा गाव चकित झाला, कारण एकदम साताऱ्याहून 2 हुकूम चावडीत येऊन थडकले होते. त्यापैकी एका हुकमानं शंकरराव पाटलाची बडतर्फी झाली होती आणि दुसऱ्यानं शंकररावाच्या जागी रावसाहेब या नव्या पाटलाची नेमणूक केल्याचं जाहीर केलं होतं. ही बातमी कळताच गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. एक करता दयाळूने दिलदार पाटील सरकारनं कमी केला याबद्दल गाव चरफडला. नवा रावसाहेब पाटीलकर येण्यात शिगावच्या खोताचा हात नक्की असावा असं जो तो म्हणू लागला. खोतानं सरकारात रदबदली करून आपल्या जावयाला पाटीलकी दिली असावी असा सर्वांचा कयास झाला. आणि ज्या दिवसापासून रावसाहेब कामावर रुजू झाला त्या दिवसापासून चावडीला वाघाच्या गुहेचं स्वरूप प्राप्त झालं. विष्णुपंतांना ती नेमणूक मुळीच मान्य नव्हती. त्यामुळं त्यांनी नव्या पाटलाला धारेवर धरलं होतं. चावडीत आग धुमसत होती. रावसाहेबावर झडप घेण्यासाठी पंत दबा धरून बसले होते. ते जाणून होते की शंकररावाची बडतर्फी हा एक सरकारी डाव आहे. आता लवकरच मांगा महारांवर नक्कीच नवं संकट येणार. आणि ते खरंही होतं. रावसाहेब कामावर रुजू होताच त्यानं डोकीचं पागोटं फिरवलं, हातात फरशी कुऱ्हाड घेतली. आपल्या आळीची दांडगी पोरंबरोबर घेऊन तो गावालाच दाबू लागला. आता शंकररावाचं राज इसरा, आता रावसाहेब पाटील आहे, नेट वागा, असं तो उघड बोलू लागला. त्यानं फकीरासह कित्येकांवर करडी कमान धरली. रावसाहेब गावचा पोलीस पाटील होऊन 1 महिना झाला होता. सूर्य वरती पळत होता. उन्हातील प्रखरता नरम होत होती. रावसाहेब चावडीत बसला होता. पलीकडं पंत शांतपणे आपलं काम करीत होते. पाटलाच्या सभोवती बसलेली मंडळी चकाट्या पिटीत होती, खिदळत होती. जाण्या जाधव पाटलाच्या समोर बसला होता. तो गांजा उडून तर्र झाला होता. त्याच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती. त्यानं पान खाल्लं होतं आणि तो बसल्या जागेवरून आपल्या 2 बुटांची कातर तोंडाला लावून पानाची पिचकारी दूरवर रस्त्यावर झुगारीत होता. 4 दिवसापूर्वी पहिल्यानं नांदाय आलेल्या आपल्या बायकोच्या गुणाचं रूपाचं वर्णन करीत होता. जाधवाची बायको देखणी आहे असा गावात गवगवा झाला होता. तो पाटलानंही ऐकला होता. म्हणून पाटील कानात जीव आणून जाण्याच्या बाता ऐकत होता. बोलता बोलता पंताकडे चोरट्या नजरेनं पाहत दबक्या आवाज जाण्या म्हणाला, पाटील, एवढी देखणी बायको मिळेल असं मला वाटलं नव्हतं. पर देवानंच मला केळीच्या खोटावानी बायको दिली बघा. त्याचं असं आहे, रावसाहेब पाटील रंगात येऊन म्हणाला. त्या देवानं बी गांजा वडला होता, म्हणूनच तो केळीचा खोट बाबळीच्या खोडाच्या गळ्यात बांधला बघ. असं म्हणून पाटील पोट धरून हसला. त्याबरोबर सर्वच मंडळी हसली आणि चावडी दणाणली. त्यासरशी पंतांच्या कपाळाची शीर सणाणली आणि ते वळून चिडक्या आवाजात म्हणाले, पाटील, ही चावडी आहे, चव्हाटा नव्हे. हे ऐकून हसणारा पाटील एकदम आचकला. त्याचा चेहरा खरकन उतरला. पण लगेच त्याच्याही कपाळावर आठी उमटली आणि तो डोळे उठवून म्हणाला, अन पंत, मी पाटील आहे, डोंबारी नव्ह. मग डोंबाऱ्यासारखं वागणं बंद करा. पंताने पुन्हा दणका दिला आणि पाटीलही पिसाट झाला. तो मान उंचावून पंताकडे पाहत म्हणाला, आम्ही कसं बी वागू, तुम्ही आम्हासनी सांगू नकासा. ते कसं बी वागणं घरात. पंत पुढं पाहत आणि काम करीत उतरले. देऊळ, चावडी, धर्मशाळा हे ज्याला कळत नाही त्यानं पाटीलकीची हौस धरू नये. हे तुम्ही आम्हासनी शिकवू नका. पाटील तावात फिरून म्हणाला, मी हौसानं पाटील झालो नाही, हक्कानं. मग पाटलासारखं वागा. पंत गुरकले. पण तुम्ही मला दाब देणार कोण? पाटील गुडघं मिठीला येऊन बोलला आणि पंत म्हणाले, मी विष्णुपंत कुलकर्णी आहे, नीट वागा, नाहीतर मी तुम्हाला 4 दिवसात सरळ करेन. पाटीलकीची धुंदी चढून देऊ नका. हा गलबला ऐकून पेठेतील लोक चावडी पुढे जमले.
लोकांनी पाटलाला विचारलं, पाटील काय भानगड आहे? विचारा त्या पंतासनीच, असं म्हणून पाटलानं मान फिरवली आणि पंत म्हणाले, ही पाटील ह्या चावडीचा कुंटणखाना करू पाहत आहेत. एवढ्यात सातारचा एक पोलीस एक नवा हुकूम चावडीत आला आणि पहिला वाद बाजूला सरला. पंताने तो हुकूम वाचून पाटलाकडे फेकला. त्या हुकमानं वयात आलेल्या सर्व मांगांना आणि गावातील इतर गुन्हेगारांना 3 वेळा हजेरी लावण्याचा अधिकार पोलीस पाटील आणि कुलकर्णी यांना दिला होता. तो हुकूम हातात पडताच रावसाहेब पाटलानं ताडकन उडी मारली. उशीर चावडीच्या खांबाला टेकून बसलेला रामोशाला पाटील म्हणाला, ए लेका रामोशा, पेंगत काय बसलायस? पळ पळ, सारी मांग मोहरं घालून ये पुढं, चल. त्याबरोबर रामाशी पटकन पटका सावरीत मांगवाड्याकडे निघाला. पाटलानं विजय मुद्रेनं पाटलांकडे पाहिलं. ते किंचित खिन्न झाले होते. त्याच्याकडे पाहत पाटील पुन्हा ओरडला, ए रामोशा, येताना त्या तायन्या महाराला बी आण. मध्यान रात्र झाली होती. सारं चराचर अंधारात एकरूप झालं होतं. हुकाचू होत नव्हतं. निवडुगात फक्त रातकिडे दीर्घ नाद काढून चरकत होते, परंतु त्यांच्या चिरकण्यानं ती भीषण शांतता भंगत नव्हती. उलट ती रात्र प्रखरनी क्रूर आहे याचीच जाणीव होत होती. ती हजेरीची वेळ होती. फकीरा अंथरुणावर पडला होता. त्याला रात्रभर झोपच येत नव्हती. आज 15 दिवस तो रात्री डोळ्यात काढीत होता. ज्या दिवशी त्याला हजेरी लागली त्या दिवशीचा तो रावसाहेब पाटलाचा कुरा हे त्याच्या मस्तकातून हलता हलत नव्हतं. आपण माणूस असून हा केवढा अन्याय आहे. आपण 3 वेळा हजेरी द्यायची आणि ती पाटलानं घ्यायची. जर आपण कुठं निघालो तर पाटलाला लेखी हुकूम घ्यायचा. तो देणं न देणं पाटलाच्या स्वाधीन, आणि जरी दिला तरी ज्या गावात आपण जाऊ तिथल्या पाटलाला द्यायचा आणि त्याला हजेरी द्यायची. आणि यात कसूर झाली तर 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा. नाहीतर या विचारानं फकीराचं काळीच तुटत होतं. सरकारनं खोतानं एक होऊन आपल्यावर हा सूड उगवला असं त्याला सारखं वाटत होतं. आता आपण कुठेही जाऊ शकत नाही. आता आपले हातपाय आपले नसून ते रावसाहेब पाटलाच्या दावणीला बांधले आहेत. आपल्या नाकात मैलाप्रमाणे ह्या कायद्यानं वेसण घातली असून ती आपल्या वैऱ्याच्या हाती दिली आहे. आता पुढं मार्ग कोणता? आपण यापुढं हे जीणं जगायचं का? फकीरा तळमळत होता. अंधारात डोळे मिटून तो मनाशीच बोलत होता आणि त्याचे कणखर मन त्याला उपदेश करीत होतं. काल परवा तू इतर माणसासारखा होतास, पण आता तू सरकारचा बंदी आहेस. तुझ्यावर आता पाटलाची हुकूमत आहे. आता शंकरराव पाटील किंवा विष्णुपंत कुलकर्णी हे तुझ्या मदतीला येणार नाहीत, कारण कायद्याने त्यांच्यावरही मात केली असून त्यांचा आता पडता काळ सुरू झाला आहे. म्हणून तर त्या नांगरट्या रावसाहेब पाटील आज 15 दिवसभर मध्यरात्री तुझी हजेरी घेत आहे आणि सकाळी तू स्वतःहून ती देत आहेस. पुन्हा दिवस बुडताना तुला उभं राहावं लागत आहे. मग मी काय करू? फकीरा हृदयाच्या आतल्या आत कोणाला ऐकू न येईल असं ओरडत होता. मी किती दिवस हजेरी द्यायची आणि ती का द्यायची? सरकारनं हवं तर येऊन आमची गर्दन मारावी, आम्हाला तुरुंगात डांबावं. पण तसं न करता ही गुलामी का? मी गुलाम नाही. मी सनदशीर शिपाई, रखवालदार आहे. माझा बाप मळाला गावासाठी कटून मेला आणि मला 3 वेळा हजेरी? मी हजेरी देणार नाही. पण काय हजेरी देणार नाही? मग 3 महिने तुरुंगात जा. पुन्हा येणी, पुन्हा हजेरी. नाही म्हणशील तर तुरुंग. चक्र चालू. फकीराच्या डोकीत भयंकर वादळ उठलं. तो आतून पेटला. त्याला अंथरुणाचे चटके बसू लागले. त्याच्या सभोवतीलचं वातावरण दाहक झालं. तो चटकन उठला. शेजारीच सरू शांत निजली होती. तिच्या नाकातून निघणारे निश्वास निर्भय ये जा करीत होते. पलीकडं राधा निश्चित पडली होती. म्हातारा दौलती राहीबाई यांची हालचाल मुळीच जाणवत नव्हती. साधू दारापुढल्या मांडवात होता. गबऱ्या ताठ उभा राहून झोप घेत होता. केवळ झोपेसाठी जमिनीला पाठ लावायची नाही, हा आपला अस्सल घोड्याचा धर्म तो काटेकोर पाळीत होता. फकीराला ते वातावरण असह्य झालं. तो कावराबावरा झाला. मग पुन्हा शांत होऊन तो अंथरुणावर पडला. त्यानं दोन्ही हातांची खोबर मिठी मानेखाली घातली आणि त्याच्या डोळ्यापुढं विचारांची भूतं नाचू लागली. त्यानं मिटलेल्या डोळ्यापुढं तो दिवस उभा राहिला.
ज्या दिवशी तू रामोशी आला आणि त्याने चावडीवरचं बोलवणं सांगितलं, तेव्हाच सर्व मांग ओळीनं चावडीवर उभे झाले होते आणि पाटील हातात फरशी कुऱ्हाड घेऊन सर्वांकडं करड्या नजरेनं पाहत होता. त्यावेळी फकीरही त्या गर्दीत उभा होता. पाटलानं सर्वांची नावं नोंदली आणि बजावून सांगितलं, आजपासनं साऱ्या मांगांनी आणि मांगांच्या नादाला लागलेल्या म्हारांनी हतं येऊन 2दा हजीर व्हायचं आणि म्या एकदाच रातचं येऊन तुम्हासनी उठवून हजेरी घ्यायची. जर का कोणी गैरहजर राहिला तर बेड्यानी खडी. तो प्रसंग आठवताच फकीरा पुन्हा बावरला. इतक्यात मारवड्यातील सारी कुत्री जागी होऊन त्यांनी दंगा केला. त्याचबरोबर फकीरा खाली अंग टाकीत पुटपुटला, आली हजेरी. तो कान टवकारून सासूंदा घेऊ लागला. मारवड्यातून हे पाटलाचं भिरगं आता इकडे येणार ह्या विचारानं त्याच्या मस्तकात भणभण आरंभली. तरुणाबाण रावसाहेब पाटील हातात कुऱ्हाड घेऊन पुढं दमदार गतीनं चालत होता. गण्या कोळी, जाण्या जाधव, एकोबा परीट, 2 रामोशी, 1 महार, तात्या मांग आणि आपल्याच भावकीतली 8 माणसं घेऊन तो हजेरीला बाहेर पडला होता. 4-5 कंदील बरोबर जळत चालले होते. जायण्याच्या काखेत नंगी तलवार होती. कैक भाले जिबल्या चटीत होते. ए तायनू महार, अशी मारवाड्यात पाटलानं मारलेली हाक मांगवाड्यात ऐकू आली. मग मांगवाड्यातली कुत्री जागी झाली. क्षणात त्यांनी डोकं फिरल्याप्रमाणे मांगवाडा डोक्यावर घेतला. सर्वत्र हलकल्लोळ उसळला आणि त्यातच ए भैरुमार, ए किशामार, ए दाद्या अशा हाका मारीत पाटील पुढं चालत होता आणि हजर असं त्याला जागोजागी उत्तर मिळत होतं. कुत्री भुंकत होती. मारवड्यातील मांगवड्यात कुत्री भुंकल्यामुळं गावाचीही कुत्री जागी झाली आणि सारा गावच कुत्र्याच्या भुंकण्यानं व्यापला होता. त्यामुळे उभा गाव जागा झाला होता. आज 15 दिवस रोज रात्री असाच गाव जागा होत होता. पेंगुळलेली माणसं पाटलाला मनातल्या मनात इरसाल शिव्या हसडून पुन्हा डोळे झाकीत होती. पेंगुळलेली माणसं पाटलाला मनातल्या मनात इरसाल शिव्या हसडून पुन्हा डोळे झाकत होते. मित्र हो, ग्रामीण भागामध्ये एकदा वैमनस्याची सुरुवात झाली किंवा संतापाचा विस्तव पेरला गेला की जे उगवतं ते आपण पाहतो आहोत. अण्णाभाऊ साठेंचं हे वर्णन हे खऱ्या अर्थानं तत्कालीन समाज जीवनाचा आरसा आपल्यासमोर आणतं आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.